नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्यासाठी साडेतीन आणि पुन्हा एकदा साडेतीन ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. कारण मी आणि कुशल बद्रिके, मी भरत सरांबरोबर काम केलं, मी मकरंद सरांबरोबर काम केलेलं, पण माझं हे ड्रीम कम ट्रू होतं, जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती. आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काहीतरी काम करायची संधी मिळेल का. आणि 3:30 मध्ये अशोक सराफ सर, भरत सर आणि मकरंद सर एकत्र असणार होते, तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं. आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी. सिद्ध्या, तू करायचा पिक्चर सिद्ध्या. आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदानी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता. म्हणजे सचिनदा अंकुशदा सांगायचे, मी काही नाही, तुम्ही 3:30 जर पाहिलं तर ह्या तिघांचा सीन चाललंय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय. पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे. आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार, कारण एकदा घरी भेटलो होतो त्यांच्या आम्ही सगळे. आणि तेव्हा अमितदा म्हणाला होता की सिद्ध्या, ज्या पद्धतीने या तिघांबरोबर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप होता तुम्ही. आणि मला खूप भारावलेपणाची गोष्ट की ना, की येस, माझं काहीतरी छोटे मोठे जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झालंय. कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा 3:30 येतो, तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो. आमचं एरियर शूट झालेलं, तारखा खूप अशा वर खाली आणि त्यात ते कसं करायचं. आणि मला ही फिल्म मिस करायची नव्हती. मला हे तीन जे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे गोल्ड, हे सोनं आहे. या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट त्या कशा तरी डेट ऍडजस्ट झाल्या होत्या. आणि माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो. मी भरत सरांना सांगितलं, भरत सर काय करू. मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचंय वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आपलाय. यावेळेला बाकायदा ते त्यांनी नरेशन दिलं. मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की आपण करूया, नाही तू सिनेमा आहे, तुझा एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मला वाटतं की ना, आता पुन्हा एकदा 3:30 करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचं. सेटवर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला, डबिंगला मी डब करताना मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरांना की याच्या आत्ताच आम्ही भरत सरांनी मी संग्राम मंचकर आणि मारुती कदम ही 2 पात्र केली. पण तो मदनदा आणि तो बबन, हे एवढं इनोसन्स ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं. कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे, जसं मकरंद सर म्हणाले, ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही, असं ते सांगायचे. पण आता कळते की तो जो